ढवळे शेजारी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला अशी म्हणायची. पवळा म्हणजे उद्धव ठाकरे आणि ढवळा म्हणजे अजितदादा. लोकांच्यावर एक भयंकर असा दारू विक्रीचा संबंध लादण्यात आला आहे. त्याच्याविषयी आम्ही अत्यंत उग्र आहोत, नाराज आहोत आणि कुठंतरी हे केलं पाहिजे म्हणून अत्यंत शांततेच्या मार्गानं फक्त मंदिरामध्ये दंडस्थान घालत असताना लोकांच्या हातात काठी असते म्हणून बाबांनी काठ्यांची योजना केली. पोलिसांचा गैरसमज झाला की आम्ही काठी करून त्या काठीचा कुठेतरी गैरवापर करू, पण तसं काही नव्हतं. तरी पोलिसांनी शेवटी काठ्या न घेता तुम्ही आंदोलन करा त्याला परवानगी दिली. त्याबद्दल मी पोलीस खात्याचं उलट आभार मानेन. त्यांनी ते आम्हाला अगोदर मला असं कळालं होतं की तिथून पुढे येऊन देतच नाहीत, पण त्यांनी परवानगी दिली. आज प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. हे आंदोलन इथं थांबणार नाही, विस्कळीत होणार नाही. याच्यापुढे हे आंदोलन उग्र होत जाईल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रचंड स्वरूप धारण केलं जाईल आणि मग कुठंतरी शासन म्हणजे शासनाची जी आत्ताची हे वाईन विक्रीची त्यांच्या ह्याच्यावर चढलेली जी मद्याची धुंदी आहे, ती मद्याची धुंदी कधी तर कमी होईल आणि शासनाला एक दिवस हा मद्य विक्रीचा निर्णय मागं घ्यावाच लागेल. रामकृष्ण हरी. आता तुम्हाला असं का वाटलं, म्हणजे तुम्ही कुठल्या बेसवर म्हटलं की हे जे नेते मंडळीची तुम्ही भाषणामध्ये सांगितले की त्यांनी दारू पिऊन ते नाचतात, सुप्रियाताई असेल किंवा इतर सुप्रियाताई नसते, पंकजा मुंडे नसते, मी अजून मी त्या मतावर ठाम आहे. देवा सगळी मुलं आता तुम्ही विचारताय म्हणून पत्रकारांना आडवे प्रश्न विचारायची सवयच असते तुम्हाला. पतंगराव कदमाचा विश्वजित कदम कसा मेला? पतंगराव कदमाचा एक मुलगा मेलेला आठवते का नाही? सोलापूरवर झाडावर गेला होता ना, कसा गेला होता विचारा की त्यांना. मग दारूच्या नादात कशात गेला होता? बरं कुठल्या माझा तुम्हाला प्रश्न आहे, कुठल्या पुढाऱ्यांचं पोरगं पेत नाही असे तुम्हाला माहिती असली तर सांगा. कराडचे बाळासाहेब आमदार त्यांचा मुलगा दारू पेतो का नाही? मी सांगतो ना तुम्हाला. सगळ्यांची नावं सांगू का प्रत्येकाची? सगळ्या जगाला जग जाहीर माहीत आहे ना. काय त्या वेगळं सांगायचे काय कारण आहे? उद्धव ठाकरे सरळ मार्गे आहात. ढवळे शेजारी बांधला पवळा. ढवळे शेजारी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला अशी म्हणायची शेतकऱ्याची. सांगितलं की हा पवळा म्हणजे उद्धव ठाकरे आणि ढवळा म्हणजे अजितदादा. अजितदादांना हा गुण लावला दारू विकण्याचा. अजितदादांनी सांगितलं मंदिर खोली करायची नाहीत. अजितदादांनी सांगितलं 16 नोव्हेंबरची दिंडी काढायची नाही. हे सगळं अजितदादाच आहे. आणि मी जाहीर सांगत असतो मनमानी दादागिरी. काय तुम्हाला अजून लिहायचं असेल ते लिहा. सुप्रियाताई आणि पंकजा मुंडे दारू पितो मग असा उल्लेख केला. त्यांनी तुम्हाला सांगितलं सिद्ध करून दाखवा. तर हो, सिद्ध करून दाखवू. त्यांनी चॅलेंज स्वीकारावं आमचं. जरूर कोणी बी चॅलेंज स्वीकारावं. पुरावे सादर करणं. हो, अहो कशाला पुरावे सादर करायचे? सुप्रियाताई दारू पिऊन रस्त्यावर पडलेले फोटो जिगाने मिळतील लागले तुम्हाला. ह्याच्यात यायच्या अगोदर, राजकारणात यायच्या अगोदर सगळ्या जगाला माहीत आहे. सुप्रियाताईने सांगून दे ना सरळ की बड्डाचा ते खोटं बोलतोय म्हणून संपला विषय.